ओम शांती. संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकात. आपण पुढचा श्लोक बघणार आहोत. खूप सुंदर वर्णन यामध्ये ओवीमध्ये आलेलं आहे की कर्म, अकर्म आणि विकर्म आणि त्याची जी गती आहे त्याचं गुह्य ज्ञान यामध्ये सुंदररित्या ईश्वरानं वर्णन केलेलं आहे. तो निराकार परमात्मा या सृष्टीवर येऊन आपल्याला कर्म, अकर्म आणि विकर्माचं ज्ञान देतात. या ठिकाणी आपण बघितलं की कसं व्यक्ती ज्या भावनेनं ज्याची पूजा करतात, समजा एखादा व्यक्ती त्या इष्टाला ज्या भावनेनं पूजा करतो त्याच कुळामध्ये पुन्हा त्याचा जन्म होतो. ज्या भक्तिभावानं ज्याची तो आठवण करतो त्या ठिकाणी पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. म्हणून ईश्वर सांगतो की ज्या ज्या भावानं, ज्या ज्या भक्तीनं, ज्या ज्या निष्ठेने जो मला आठवण करतो तसं तसं त्याला साक्षात्कार रूपानं मी फळ देत असतो. म्हणून आपण बघतो की भक्ती मार्गामध्ये साक्षात्काराची अपेक्षा ठेवणाऱ्या लोकांना त्याच इष्टदेवतेचा साक्षात्कार होत असतो. या ठिकाणी निराकार परमात्मा प्रत्येक आत्म्याला देण्याचं कार्य करतात आणि ते सर्व काही करत असतानाही कोणत्याही कर्माच्या बंधनामध्ये ते बांधले जात नाही. म्हणून त्यांना अकर्ता पण म्हटलं जातं. ज्यावेळेस आपण त्यांना विसरून आपल्यामध्ये कर्त्याचं भाव निर्माण करतो त्यावेळेस कर्माचं बंधन निर्माण करून घेतो. कर्माचं बंधन निर्माण झाल्यामुळं आपण त्या चक्रामध्ये अडकत जातो. सतयुग त्रेतामध्ये आपण जर बघितलं तर आत्म्याकडून प्रत्येक कर्माचं अकर्म होतं, म्हणजे श्रेष्ठ कर्म होतं. द्वापर युगापासून जर आपण बघितलं तर आत्मा ज्या ज्या वेळेस कर्म करतो देहभानामध्ये येऊन मी आणि माझं ह्या गोष्टी जीवनामध्ये रूढीवादाप्रमाणे त्यामध्ये तो लिप्त होतो आणि कुठंतरी तो विकर्माचा जो ओझा आहे तो आपल्यावर लादून घेत असतो. म्हणून या ठिकाणी आपण बघत आहोत की बुद्धिवान लोकही ह्या गोष्टींना ओळखू शकतात की कर्म, विकर्म, अकर्म हे जे आहे याची जी गती आहे ती कशी सूक्ष्म आहे. म्हणून या ठिकाणी निराकार परमात्मा शिव स्वतःच्या कर्माविषयी पण आपल्याला स्पष्ट ज्ञान देतात. आत्म्यांनी केलेलं जे कर्म आहे ते कर्म विकर्म कधी बनतं याविषयी पण स्पष्ट ज्ञान देतात. या ठिकाणी हा जो श्लोक आहे खूप सुंदर वर्णन केलं आहे की मागील मुमुक्षु जे होते तेही येशी या जानोनी माते
कर्म केली समजते धनुर्धरा, परी ते बीजे जैसी दगली, नोगवतीची पेरिली, तैसे कर्मोची परी तया झाली, मोक्ष हेतू येथ अनेकही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना, आपुली ये चांडे सज्ञाजना, योग्य नोहे. म्हणजे या ठिकाणी माऊलींनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की हे अर्जुना, पूर्वीचे जे मुमुक्षु झाले, अर्थात अगोदर ज्यांनी काही कर्म केले, ज्यांनी जे कृत्य केले आणि ते जे कृत्य आहे, ते जे कर्म आहे, ते कर्म श्रेष्ठ म्हणा किंवा त्यांच्या विचारामध्ये मी जी दिव्यता दिली आहे, श्रेष्ठ संस्कारामुळे त्यांचे जे कर्म आहेत ते अकर्म झाले आहेत. आणि अशा कर्मांची महिमा आज तागायत आपण सुख करता दुःख हरता म्हणून जी करतो, ईश्वराला समोर ठेवून आपण ही आरती म्हणत असतो. वास्तविक सतयुग आणि त्रेतायुगामध्ये देवतांनी जे काही कर्म केले ते सर्वांना मन, वचन आणि कर्मानं सुख दिलेलं आहे. सुख दिलेलं असल्यामुळं त्या ठिकाणी दुःखाचं नामोनिशान नसतं. फक्त एकमेकांप्रती एक देण्याची प्रवृत्ती असल्यामुळं सर्व संसार हा सुखी असतो. आज समाजामध्ये जर आपण बघितलं तर फक्त घेण्याची प्रवृत्ती आहे, देण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये संपलेली आहे. आणि ज्यांना देण्याची प्रवृत्ती आहे ते लोक आजही आपण बघतो की जीवनामध्ये सुखी आहे. या ठिकाणी माऊलींनी जे वर्णन केलेलं आहे खूप सुंदर शब्दामध्ये, या ठिकाणी त्याचं वर्णन आहे की ज्यांनी मला जाणून किंवा माझ्या आठवणीत कर्म केली आहे ते कर्म श्रेष्ठ कर्म म्हणून जाणले जातात. परंतु ज्याप्रमाणे भाजलेलं बीज परी ते बीजे जैसी दगदली, नोगवतीची पेरिली, तैसे कर्मीच परी तया झाली. भाजलेलं बीज जरी जमिनीमध्ये टाकलं तर ते मुळीच उगवत नाही. कारण त्याच्यामधील असणारी उगण्याची जी क्षमता आहे ती तापमानामुळे नष्ट झालेली असते. आणि त्यामुळे आपण त्याला किती जरी खत पाणी घातलं तरी ते उगवत नाही. म्हणून निष्काम कर्मच आपल्याला जीवनामध्ये मोक्ष प्राप्ती करून देतं. या ठिकाणी हा जो उल्लेख आलेला आहे हा खूप सुंदर आहे. आणि या ठिकाणी आपण बघतो की संसारामध्ये ज्यावेळेस लोक कर्म करतात, कर्म करत असताना जर कर्मामध्ये निष्काम भाव असला तरच त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. आणि
कर्मामध्ये जर स्वार्थ भाव असला, निष्काम भाव जर नसेल, तर ती आत्मा मोक्षाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे मुक्ती जर पाहिजे तर कर्माच्या बंधनापासून मुक्त होता आलं पाहिजे. जीवनामध्ये मी करतोय हा भाव ज्या दिवशी नष्ट होतो, त्याच दिवशी त्या आत्म्यास मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून या ठिकाणी भगवंत आम्हा आत्म्यांना हा सुंदर उपदेश देतात. अर्जुना, जे ज्ञानाला अर्जन करणारे आहेत, धारण करणारे आहेत, फक्त तो एक अर्जुन उपमात स्तव दाखवलेलं आहे. वास्तविक आपण सर्व एक अर्जुन आहोत. आणि सर्व अर्जुनांच्या प्रती भगवंताचे हे वाक्य आहे की हे जे कर्म आहे की अकर्म आहे, याचा विचार आपल्याच मतानं ठरवणं हे बुद्धिमानांना सुद्धा कठीण आहे. कारण आपण बघतो की स्वार्थवश ज्या वेळेस व्यक्ती कर्म करतो, त्याची परतफेड त्यालाही करावीच लागते. मनामध्ये जर स्वार्थ भाव ठेवला तर त्याचं जे फळ आहे, हे फळ त्याला ह्याच जन्मामध्ये, ह्याच देही, ह्याच डोळी जसं म्हटलं जातं, परतफेड त्याला करावी लागते. याच्यावरून एक उदाहरण आठवते, ते तुम्हा समोर ठेवतो. एकदा एक व्यापारी असतो आणि त्या व्यापाऱ्याला धंद्यामध्ये खूप काही बरकत मिळते, खूप काही फायदा होतो. त्यानं त्याचा जो धंदा आहे हा एका आपल्या पार्टनर बरोबर सुरू केलेला असतो. ज्यावेळेस त्याला धंद्यामध्ये खूप फायदा होतो, त्याची मनस्थिती खराब होते, मन बदलतं. आणि म्हटलं जातं की ज्या वेळेला मनुष्याच्या मनामध्ये कुठंतरी स्वार्थ, एक कपट निर्माण होतं, त्यावेळेला त्याची नीती पण बदलली जाते. त्याची नियत आपल्या मित्राबरोबर धोका करण्यासाठी मनामध्ये संकल्प उत्पन्न होत गेले. एक दिवस त्याने विचार केला की आपण जर आपल्या मित्राला धोक्यानं जर मारलं, पैसे देऊन जर त्याचा खून केला, तर हे सर्व काही जे आहे ते आपलं होईल. आता जर आपण याचा जर हिस्सा केला तर अर्धी प्रॉपर्टी त्याला जाईल, अर्धीच मला येईल. फायदा आणि संपत्ती बघून त्याचे जे डोळे फिरले, मनामध्ये कुठंतरी पाप करण्याची जी प्रवृत्ती निर्माण झाली, यावरून तुमच्या लक्षात येईल की कर्म, अकर्म आणि विकर्म हे जीवनामध्ये कसं घडत असतं. तर त्यावेळेस घात करून तो मित्राचा खून करतो. केस चालते आणि काही वर्षानंतर निर्णय त्याच्या बाजूने लागतो. समाजामध्ये लोकांचा कायद्यावरून विश्वास का उडला जातो की ज्या वेळेस सत्य असतानाही त्याच्यावर अन्याय होतो, त्यावेळेस व्यक्तीचा त्यावरून विश्वास उडला जातो. त्या पिरियडमध्ये त्याचं लग्न होतं, सुंदर पत्नी त्याला मिळते, एक मुलगा पण होतो. हळूहळू कर्माचा प्रभाव बघा की जसं तुम्ही पेरलेलं आहे ते कुठं ना कुठं उगवतं. म्हणून
एक दिवस पत्नी आजारी पडते आणि आजारी पडल्यानंतर त्यामध्ये त्याचा बराच खर्च होतो. व्यापारामध्ये त्याचं ह्या आजारपणामुळं पत्नीकडे लक्ष द्यावं लागतं. दुर्लक्ष झाल्यामुळं मागं जे सांभाळणारे नौकर वर्ग आहे ते इमानदारी सोडून बेईमानी करायला लागतात. हळूहळू धंद्यामध्ये कुठंतरी तोटा येण्यास सुरुवात होते. शेवटी पत्नी प्राण त्यागते. प्राण त्यागून दिल्यानंतर तिचा विरह आणि ते दुःख आणि झालेला खर्च याविषयी त्याला जीवनामध्ये पश्चाताप होतो. त्यानंतर काही दिवस जातात. मुलगा आईच्या विरहामुळे आजारी पडतो. एकमेव त्याचा आसरा मुलगा असतो. मुलाला वाचवण्यासाठी प्राण पणाला लावून तो खर्च करतो. पाण्यासारखा पैसा वाहतो. इकडं धंद्याची परिस्थिती बिघडलेली असते आणि अशा वेळेस त्याच्या मनामध्ये खूप दुःख निर्माण होतं. परंतु जसं मोहापोटी मनुष्य पैसा बघत नाही, किती जरी पैसा लागला तरी प्राण वाचले पाहिजे म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतं. एक दिवस हॉस्पिटलमध्ये असताना मुलगा बापाला विचारतो की पिताजी, तुम्ही मला ओळखलं का, कोण आहे? पिताजी म्हणतो, अरे तू वेडा आहेस की काय? तू माझा मुलगा आहे आणि तू मला हा प्रश्न विचारतो? मुलगा म्हणतो, पिताजी माझ्या डोळ्यामध्ये तुम्ही बघा. तोपर्यंत त्याचा जो व्यापार आहे तो चौपट झालेला असतो. पैसा सर्व काही याच्यामध्ये लागलेला असतो. ज्यावेळेस मुलगा वडिलांना म्हणतो की तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये बघा, वडील त्याच्या डोळ्यामध्ये बघतात. त्यावेळेस मुलगा वडिलांना सांगतो की मी तोच तुझा दोस्त आहे की ज्या व्यापारामध्ये तू मला धोका दिला आणि माझे सर्व पैसे तू हडप केले, बळकावले. पुन्हा ते पैसे मिळवण्यासाठी नियतीनं मला माझा खून केल्यानंतर तुझ्या पोटी पुन्हा जन्म दिला. आतापर्यंत जे काही खर्च लागला, तुला वाटत असेल की तो अफाट खर्च माझ्यावर झाला, परंतु पुन्हा जी तुला काही परतफेड करायची होती ती आईच्या रूपामध्ये आणि माझ्या खर्चाच्या रूपामध्ये ती पूर्ण परतफेड आम्ही करून घेतलेली आहे. म्हणून आता मी परतफेड झाल्यामुळं इथं जे राहण्याचा माझा जो हिशोब आहे तो पूर्ण झाला आहे. आता मी पुन्हा चालला जातोय. आणि असं म्हणताच तो मुलगा डोळे बंद करून घेतो आणि प्राण त्यागतो. त्यावेळेस तो व्यापारी विलाप करायला लागतो. दुःखाचा डोंगर त्याच्यावर कोसळतो. परंतु वेळ निघून गेलेली असते. जीवनामध्ये त्याला कर्म आणि विकर्म काय आहे हे त्याला कळून येतं. कर्म करत असताना
त्याचं प्रायचित्त किंवा त्याची जी भोगणं आहे, सजा आहे, ती किती मोठी आहे हे मनुष्य ज्यावेळेस विवेकबुद्धीनं ऐकणं बंद करतो त्यावेळेस तो भयभीत झालेला असतो. म्हणून पापाचा जो दंड आहे हा खूप मोठा आहे. ज्ञानवान व्यक्ती जो आहे तो कर्म, अकर्म आणि विकर्म ह्या गतींना ओळखूनही पुन्हा विकर्म करायला लागतो, कारण आपल्या बुद्धीचा तो फक्त प्रयोग करतो. परंतु या ठिकाणी ज्ञान आणि बुद्धीचा प्रयोग करत असतानाही ईश्वराची जर आपल्याला आठवण नसेल तर ते कर्म विकर्म होतं. ईश्वराच्या आठवणीमध्ये जर आपण स्थित राहिलो, आपल्या स्वधर्मामध्ये स्थित होऊन ईश्वराची आठवण करणं, या ठिकाणी आपले कर्म हे विकर्म होत नाही, परंतु झालेले जे विकर्म आहेत ते दग्ध होतात, नाहीसे होतात. आपल्याला श्रेष्ठ कर्म करण्याची प्रेरणा ईश्वराकडून प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी ही जी गोष्ट तुम्हाला सांगितली संक्षिप्त रूपामध्ये, यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जीवनामध्ये आपल्याला जर ईश्वराप्रमाणे कर्माच्या बंधनापासून जर वेगळं व्हायचं असेल तर कर्म करत असताना त्याच्या प्रभावापासून, त्याच्या परिणामापासून वेगळं राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण वेगळेपणाचा अनुभव करतो त्यावेळेस जीवनामध्ये मुक्ती आणि जीवनमुक्ती ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. माऊलींनी खूप छान वर्णन पुढल्या ओवीमध्ये केलेलं आहे. कर्म म्हणिपे ते कवन, अथवा अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण, गुंफूनी ठेले जैसे का कुडे नाणे, खऱ्याची न सारखेपणे, डोळ्याचेही देखणे संशयी घाली. कर्म म्हणतात ते कोणते व अकर्माचे लक्षण काय आहे हा विचार करिता शहाणे देखील ह्या घोटाळ्यामध्ये पडतात. ही जी 85वी नंबरची जी ओवी आहे, या ठिकाणी जसे खोटे नाणे खऱ्यासारखे हुबेहूब दिसल्यामुळं आपली दृष्टीच आपल्याला संशयात घालते, तसं संकल्प मात्रे करून प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्यांना आहे ते ज्याला भ्रमाने नैष्कर्म्य असं समजतात ते वास्तविक कर्म असून ते कर्माच्या पाशात सापडतात. कर्म विचारांमध्ये मोठमोठ्या सर्वज्ञांची त्रेता उडते. मग मूर्खांची आणि अज्ञानांची गोष्ट कशाला पाहिजे. म्हणून तीच गोष्ट तुला सांगतो ते ऐक. सुंदर या ओवीमध्ये वर्णन ईश्वरानं आपल्यासमोर कर्म, विकर्म आणि अकर्म यांचं ठेवलेलं आहे. ज्या ज्या वेळेस जीवनामध्ये आपण विकर्म करतो, कोणाला धोका देतोय, चोरी करतो, एखाद्याची संपत्ती आपण हडपून ठेवतो, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अजून पापाकडे खेचतात. आणि त्यावेळेस मनुष्य असा काही वाईट कर्मामुळे भ्रमित झालेला असतो, सत्सद विवेक त्याचा नष्ट झालेला असतो. म्हणून या ठिकाणी जसं खोटं नाणं कधीकधी आपण बघतो की काही लोक, आता तर नाणे नाही आहे परंतु नोटा आहेत, आणि नकली नोटा आणि खऱ्या नोटा हे ओळखणं पण आता इतकं काही कठीण होऊन गेलं आहे की एक भ्रम पडून जातो की नकली नोट कोणती आणि खरी नोट कोणती आहे.
त्याप्रमाणे मनुष्य कर्म करत असताना हे जे कर्म आहे ते विकर्म आहे या अकर्म आहे, हे चांगल्या चांगल्या लोकांना पण यामध्ये ते घोटाळ्यामध्ये पडतात किंवा ते भ्रमित होऊन जातात की नेमकं याचं जे फळ आहे ते काय आहे. आणि म्हणून चांगल्या चांगल्या मोठ्या मोठे जे स्वतःला समजतात त्यांच्या पण धज्जी उडून जाते. आणि मग हे जे मूर्ख आणि अज्ञानी आहे त्यांची गोष्टच कशाला करायला पाहिजे. तर खूप सुंदर वर्णन कुठंही आपल्याला माऊलींनी सांगितलेलं आहे आणि याविषयी आपण अजून विस्तृत पुढच्या श्लोकमध्ये आपण बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना ओम शांती.